अहिल्यानगर शहरातील राजमुद्रा करिअर अकॅडमीच्या वतीनं राजमुद्रा यशोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न झालाय। राजमुद्रा करिअर अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न। विद्यार्थी हे उद्याच्या भारताचे उज्ज्वल भविष्य, आमदार संग्राम जगताप यांचं प्रतिपादन। ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या नव्या वाटा खुल्या, नंदाताई पांडुळे यांच्या कार्याचं सर्वत्र कौतुक। आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं असून स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत। जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रम यांच्या जोरावर यश संपादन करता येतं असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलं। जिजाबाई शिक्षण संस्था संचलित राजमुद्रा करिअर अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केल्याबद्दल आयोजित सत्कार समारंभामध्ये ते बोलत होते। या कार्यक्रमास आमदार संग्राम जगताप, महापौर ज्योतिताई गाडे, शहर पोलीस उपअधीक्षक दिलीप टिप्परसे, स्नेहालय संस्थेचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी, जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरांगे, नगरसेवक महेश लोंढे, राजमुद्रा करिअर अकॅडमीच्या संचालिका नंदाताई पांडुळे, महापालिका अग्निशमक दल प्रमुख शंकर मिसाळ, ज्ञानदेव पांडुळे, उद्योजक संजय चव्हाण, देवराम परकाळे, संजय ढाकणे, संजय वाघ, सुभाष गर्जे, सागर देवकर, बंडू कवडे, कैलास जगदाळे, विशाल पांडुळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। आमदार संग्राम जगताप पुढे म्हणाले की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना राजमुद्रा करिअर अकॅडमीच्या माध्यमातून यशाची दारं खुली झाली आहेत। संचालिका नंदाताई पांडुळे यांनी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन देत गुणवंत विद्यार्थी घडवण्याचं मोलाचं कार्य केलंय। फार अकॅडमीज नव्हत्या, पण जसा जसा काळ बदलत गेला आणि काळ बदलल्यानंतर जसं शासनाने देखील वेगवेगळ्या भरती प्रक्रियेमध्ये काही वेगळे नियम अटी लागू केले, त्यावेळेसपासून अशा अकॅडमीची गरज ही सातत्याने भासवत गेली। मग कुठेतरी आपण पाहतो की पूर्वीचा जर इतिहास जर पाहिला तर ज्या वेळेला खुरांगे सर, आता तुमच्याकडं बरेच तुम्ही जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून ज्यावेळेस काम करता, तर तुमच्याकडे आता आम्ही क्रीडा संकुलामध्ये ज्या वेळेला आम्ही काही वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या मित्र येतो आणि पाहतो की आता क्रीडा सुविधा या अलीकडच्या काळामध्ये पालक वर्ग उपलब्ध करतो, काही खाजगी क्लासेसवाले उपलब्ध करतात, पण पूर्वी कुठल्याही प्रकारे सुविधा नसायच्या। पण फक्त एखादा खेळ एखाद्या क्रीडा शिक्षकाने जर सांगितलं की अशा पद्धतीने खेळायचं आहे, तर त्याच्यामधलं फार टेक्निकल नॉलेज नसताना देखील ते मुलं खेळायची आणि आज कुठेतरी आपल्या जिल्ह्यामध्ये प्रथम पारितोषिक मिळवायची, राज्यामधलं पारितोषिक मिळवायची, नॅशनल लेवलपर्यंत जायचे। पण त्यांना योग्य प्रकारचं पॉईंटचं मार्गदर्शन नसल्यामुळं ते फार ऑलिम्पिकपर्यंत जाऊ शकले नाही। पण काही खेळाडू सुविधा नसल्यानंतर देखील, जसं आजपर्यंत ऑलिम्पिकमध्ये जेवढे खेळाडू गेलेत त्यांचा जर आपण इतिहास जर पाहिला तर ती सगळी ग्रामीण भागातलीच होती। म्हणजे एकही चांगल्या सदन कुटुंबातला नव्हता, एकही कुठलाही खेळाडू चांगल्या कुठेतरी एखाद्या मेट्रो सिटीमधला नव्हता। फक्त खेळत असताना तो मेट्रो सिटीचं नाव वाचून त्या जिल्ह्याच्या वतीनं खेळला जायचा। पण सगळी बऱ्यापैकी खेळाडू म्हणजे अगदी जुन्या काळापासून काशाबा जाधवपासून जर नाव घेतलं, काशाबा जाधव असतील, पी.टी. उषा सारखे असतील, मेरी कोम सारखे असतील, हे सगळे लोक घेतात तर सर्वसामान्य कुटुंबातले, विशेषतः मातीतले खेळाडू हेच कुठेतरी ऑलिम्पिक पर्यंत पोहोचू शकले। म्हणून आज देखील जसं शासनाने वेगवेगळे नियम आणले आणि त्या माध्यमातून कुठेतरी वेगवेगळ्या भरती असतील, मग मिलिटरी भरती असेल, पोलीस भरती असेल, या भरतीच्या निमित्तानं आपण पाहतो की या सगळ्या बाबतीमधली करिअर अकॅडमी ही एक फार मोठी मार्गदर्शन त्याच्या कुटुंबाला, जीवनाला चांगली दिशा देणारी ठरते। आणि तशा प्रकारे पांडुळे मॅडमच्या माध्यमातून आज कुठेतरी चांगल्या रीतीनं ही राजमुद्रा अकॅडमी ही आज आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये चांगल्या रीतीनं नावारूपाला त्याचं आपल्याला पाहायला मिळते। म्हणून त्यांच्या मागे ज्ञानदेवरावजी उर्फ मंत्री पांडुळे असतील, यांचंही सातत्याने मार्गदर्शन असतं कशा रीतीने काय करायचं, काय केलं पाहिजे। आणि शेवटी आज पांडुळे मॅडम देखील चांगल्या रीतीने काम करतात, पण वेळोवेळी त्यांना पांडुळे साहेब देखील मार्गदर्शन करत असतात। आणि आज निश्चित रूपानं हे सगळं काम करत असताना चांगल्या रीतीने खेळाडू पुढे येत आहेत, घडतायत। वाड्यापार क्रीडा संकुलाचा खुरांगे सर तुमच्या माध्यमातून अनेक लोकांना, ग्रामीण भागातल्या मुलांना जे बालिकाश्रम परिसरात राहतात त्यांनाही तिथे चांगली संधी मिळते। नाहीतर बऱ्याच वेळेला क्रीडांगणावरती सराव करण्याकरता फार वेगळ्या अडचणी देखील सामोरं जावं लागतं। आणि म्हणून आपल्या माध्यमातून देखील तिथं आज वाड्यापार्क सर क्रीडा संकुल उपलब्ध होतंय। चांगल्या रीतीनं ग्रामीण भागातले मुलं तिथे येतात, सराव करतायत, चांगल्या करिअर अकॅडमी घडतायत। आणि पुढच्या काळामध्ये जी आव्हानं या देशामध्ये असते तिथं समर्थपणे लढण्याकरता एक पिढी तयार होतीये, त्याच्यामधला एक मोठा भाग म्हणून आज राजमुद्रा करिअर अकॅडमी पुढाकार घेते। त्याच्याकरता मनापासून तुम्हाला शुभेच्छा व्यक्त करतो।
आणि आज जे जे काही लोक याच्यामध्ये वेगळ्या क्षेत्रामध्ये मग पोलीस भरती असेल, त्याचप्रमाणे आर्मी असेल, नेव्ही असेल, एअरफोर्स असेल, ह्याच्यामध्ये जाण्याकरता जे आपलं मार्गदर्शन मिळतंय, तर निश्चितच त्या मार्गदर्शनाच्या जीवावरती हा भारत देश चांगल्या रीतीनं पुढच्या काळातल्या आव्हानांना हा सामोरे जात राहील. कारण आव्हान आपण पाहतोय की जागतिक पातळीवरती फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला युद्ध पाहायला मिळतात. म्हणजे सातत्याने वेगवेगळे देश हे वेगवेगळ्या बाबतीमध्ये पुढाकार घेत आहेत, पण आपण आपला भारत देश जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने उभा राहिला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी प्रेरित होऊन विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच आपल्या आवडीच्या क्षेत्रातही प्रगती साधावी. क्रीडा, प्रशासकीय सेवा, उद्योग अशा अनेक क्षेत्रामध्ये संधी उपलब्ध असून योग्य मार्गदर्शनामुळे विद्यार्थी मोठे यश मिळवू शकतात. महापौर ज्योतिताई गाडे म्हणाल्या की विद्यार्थी हे उद्याच्या भारताचे उज्ज्वल भविष्य आहेत. त्यांना योग्य दिशा, मार्गदर्शन आणि संधी मिळाली तर ते देशाचं नाव उज्ज्वल करतील. नंदाताई पांडोळे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी केलेलं कार्य अत्यंत कौतुकास्पद असून गरजू विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन देण्याचं काम समाजासाठी प्रेरणादायी आहे. लोंढे साहेब, खरं पाहिलं तर आज हे तुम्हाला सन्मान चिन्ह आपण देतोय. तुमचा जो सत्कार या ठिकाणी केलाय त्यामध्ये तुमचं खरं म्हणजे तुमची यश, तुमचं जिद्द आणि तुमची चिकाटीमुळे तुम्हाला या पदापर्यंत तुम्ही आज या ठिकाणी पोहोचलात. खरं पाहिलं तर यामध्ये आपल्या आईवडिलांचे पण कष्ट खूप असतात, कारण की आईवडील आपले, आत्ताच मी या ठिकाणी बऱ्याच जणांचे आईवडील पाहिले, ती शेतात कष्ट करणारे किंवा घरकाम करणाऱ्या महिला असू, त्यांच्या मुलं आज या पदावर पोहोचले. खरं म्हणजे याचं श्रेय आपण नंदाताईंना किंवा विशाल. स्नेहालय संस्थेचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी म्हणाले की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीमध्ये राजमुद्रा करिअर अकॅडमी हे केवळ प्रशिक्षण केंद्र नसून विद्यार्थ्यांसाठी गुरुकुल ठरलंय. नंदाताई पांडोळे या विद्यार्थ्यांच्या यशासाठी झटणाऱ्या मार्गदर्शक असून विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्न पाहून त्यासाठी सतत प्रयत्नशील राहिलं पाहिजे. पद मिळालं म्हणून मान सन्मान मिळत नाही, तर समाजासाठी काम केल्यानं खरी प्रतिष्ठा प्राप्त होते. तुम्ही तिला पोलीस करा किंवा तिला सरळ सेवामध्ये यशस्वी व्हायला मदत करा. आणि ताई सुद्धा वैयक्तिक लक्ष देतात, जिथे मुली राहतात तिथं त्या राहतात. अशा फार थोड्या करिअर अकॅडमी आहेत जिथे चालवणारे लोक मुलांबरोबर 24 तास असतात. एक प्रकारचं हे गुरुकुल आहे. ही काय अशी संस्था नाही, व्यावसायिक संस्था खूप आहेत महाराष्ट्रामध्ये. जर एक विचार केला तुम्ही तर जवळपास 6,000पेक्षा जास्त छोटे मोठे असे स्पर्धा परीक्षा केंद्र चालतात. पण इथं जी आपुलकी आहे आणि एकाच वेळेला ते शिकवणाऱ्या बाई पण आहेत आणि जे मुलं मुली बाहेरून येतात त्यांची आई पण आहे. त्यामुळं आपण एकदा नंदाताईंच्या परिश्रमांसाठी जोरदार टाळ्या वाजवा अशी माझी विनंती आहे. त्यांना मी माझी लहान बहीण समजतो आणि मी त्यांची धडपड स्ट्रगल पाहत असतो. त्यांच्या डोळ्यासमोर एक स्वप्न आहे, अशी अकॅडमी उभी करायची जिथे पैसे नसले तरी गरीब कुटुंबातल्या मुलांना आणि मुलींना त्यांचं स्वप्न साकारता आलं पाहिजे आणि त्यांच्या पाठीशी समाजाने उभं राहिलं पाहिजे. अशा प्रकारची एक रचना त्यांना करायची आहे. आणि हे स्वप्न साकारण्यासाठी आम्ही अर्थातच स्नेहालय सगळा परिवार आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहोत. एकच अजून दुसरी मला गोष्ट सांगायची आहे. ती गोष्ट अशी आहे की बघा, तुम्ही एक जे यशवंत विद्यार्थी आहेत त्यांनी यशाचं एक शिखर गाठलेलं आहे, पण आता इथं तुम्ही जर थांबून राहिला तो उपयोग होणार नाही. जे डॉक्टर टिपरसे सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे की तुम्ही इथं थांबू नका. तुम्ही जर हिमालय चढण्याची जिद्द ठेवली तर तुम्ही सह्याद्री चढू शकाल. तुम्ही सह्याद्री चढायचं म्हणलात तर तुम्ही कुठेतरी मिरावलीचा पहाड नाही तर चांदबिबीच्या महालावर पोहोचा. पण तुमची इच्छा जिद्दच जर असली की मला मिरावलीच्या पहाडावर चक्कर मारायची किंवा चांदबिबीचा महाल चढायचा आहे किंवा पळत पळत तिथं पोहोचायचंय तर तुम्हाला जिना चढताना सुद्धा दम लागेल. त्यामुळे तुमचं उद्दिष्ट हे नेहमी मोठं असलं पाहिजे. तुम्ही लांब पाहिलं पाहिजे आणि त्या उद्दिष्टासाठी जसं सरांनी सांगितलं की उठल्यापासून झोपेपर्यंत तुम्हाला तुमच्या स्वप्नामुळे तुमची झोप उडाली पाहिजे. झोपेत दिसतं ते स्वप्न नसतं. जे तुम्हाला झोपच येऊ देत नाही त्याला स्वप्न म्हणतात. तसं स्वप्न तुम्ही पाहायला पाहिजे आणि त्याच्यासाठी तुम्ही स्वतःला समर्पित केलं पाहिजे. जर तुम्ही कष्ट घेतले तर परिस्थिती गरिबीची आहे, संसाधनं नाही आहेत, अशा सगळ्या अडचणीवर तुम्ही निश्चित मात करू शकता. हे मला माहिती आहे. मी तुमच्यातल्या अनेक जणांच्या प्रवासाचा साक्षीदार आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही आता पोलीस किंवा शासकीय सेवेमध्ये प्रवेश केलेला आहे. पाठीमागं बसलेले मुलं करणार आहेत. तुमच्या प्रामाणिकपणामुळे, तुमच्या कार्यक्षमतेमुळे
लोकांनी तुम्हाला विचारलं पाहिजे की तुम्ही राजमुद्राचे विद्यार्थी आहात का. तर यासाठी तुम्हाला या पुढच्या आयुष्यामध्ये स्वतःचं चारित्र्य, स्वतःची कार्यशैली, कार्यसंस्कृती याच्यावर सुद्धा नेहमी लक्ष द्यावं लागणार आहे. आणि तरच समाजात तुम्ही जे यश मिळवलेलं आहे त्याचं खऱ्या अर्थाने कौतुक होतं. फक्त पद मिळालं म्हणून तुम्हाला प्रतिष्ठा आणि मान सन्मान मिळत नाही. लोक पाठीमागे सुद्धा चांगलं बोललं पाहिजे. त्यासाठी तुम्हाला जी व्हॅल्यू सिस्टीम इथं मिळालेली आहे राजमुद्रामध्ये, तुम्ही रोज इथं प्रतिज्ञा म्हणता. संचालिका नंदाताई पांडोळे म्हणाल्या की गुणवत्तेचे युग सिद्ध करण्यासाठी जिद्द, चिकाटी आणि मेहनत ही आवश्यक आहे. राजमुद्रा अकॅडमीच्या माध्यमातून ग्रामीण विद्यार्थ्यांना करिअरच्या विविध संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. हजारो विद्यार्थी प्रशासकीय सेवेमध्ये रुजू झाले असून गरजू, दुर्लक्षित घटकातील विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन दिलं जातं. चांगला समाज घडवण्यासाठी आणि सक्षम पिढी निर्माण करण्यासाठी अकॅडमी सातत्यानं कार्यरत आहे. शहर पोलीस उप अधीक्षक दिलीप टिपरसे यांनी स्पर्धा परीक्षा संदर्भामध्ये मार्गदर्शन करताना सांगितलं की विद्यार्थ्यांनी जिद्द, सातत्य आणि कठोर परिश्रम यांचा अंगीकार केल्यास यश निश्चित मिळतं. अपयशानं खचून न जाता त्यातून शिकत पुढे जाणं हे महत्त्वाचं आहे. या छोट्या विचारातून आम्ही जिजाबाई महिला बहुउद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था संचलित राजमुद्रा करिअर अकॅडमीची सुरुवात केली. 2011 साली या संस्थेचं छोटंसं रोपटं नांदेड जिल्ह्यातील किनवट या छोट्याशा गावामध्ये रोवलं आणि 2011 ते 2020 पर्यंत त्या भागामध्ये आमच्या हातून ही सेवा घडली आणि यातून शेकडो हजारो विद्यार्थी, यामध्ये मुलींचा जास्त सहभाग आहे, यशस्वी झाले. आणि आज त्या छोट्याशा रोपट्याने एक मजबूत वृक्ष बनण्याचा प्रवास सुरू केला आहे. या प्रवासात अनेक अडचणी आल्या, अनेक अडथळे आले, पण विद्यार्थ्यांच्या डोळ्यातील स्वप्न आणि त्यांच्या यशाची आस हाच आमचा खरा प्रेरणास्रोत ठरला. या प्रेरणा स्रोतामध्ये आमच्यासोबत असणाऱ्या किनवटमधील काही संस्था सहभागी होत्या. त्यानंतर नांदेडमध्ये आल्याच्या नंतर गेल्या 6 वर्षाच्या या यशाच्या वाटचालीमध्ये या प्रेरणा स्रोतामध्ये महत्त्वपूर्ण असलेल्या काही ज्या संस्था आहेत त्यामध्ये असणारी संस्था म्हणजे स्नेहालय, त्यानंतर स्माइलिंग अस्मिता, कष्टकरी विद्यार्थी संघटना, त्यानंतर आजी माजी सैनिक विद्यार्थी संघटना, आजी माजी सैनिक बहुउद्देशीय सैनिक संघटना, अशा अनेक विविध प्रकारच्या संघटना असतील, काही इतर प्रकारच्या प्रबोधिनी असतील. हे सर्व आमच्यासोबत आहेत आणि हा पुढचा प्रवास आमचा सुरू आहे. आज आपण इथे केवळ हा जो समारंभ आहे, सन्मान सोहळा आहे, हा यशाचा सोहळा साजरा करण्यासाठी नाही, तर समाजात विशिष्ट प्रकारचे बदल घडवण्यासाठी, एका मोठ्या चळवळीचा भाग होण्यासाठी आपण सर्वजण एकत्र आलेलो आहोत. सन्मान सोहळे, वेगवेगळ्या प्रकारचे समारंभ नुसते साजरे होतच असतात, परंतु त्यामधून आपल्याला प्रत्येकाला समाजाचं देणं म्हणून काहीतरी करणं गरजेचं असतं. त्यासाठीच आपला हा आजचा कार्यक्रम आहे. या प्रवासाची आणि कार्याची आणि पुढील स्वप्नांची जी दिशा आहे ती खूप वेगळ्या प्रकारची आहे असे म्हणावे लागेल. यामध्ये पुढे जे आपल्याला आता आणखी वाटचालीमध्ये ज्या काही बदल करायचे आहेत किंवा जे काही सुरुवात आणखी वेगळी करायची आहे, काळाची गरज आहे. काळाची गरज आहे म्हणजे त्या काळाच्या गरजेमध्ये असणारं महत्त्वाचं असणारं शिक्षण, या शिक्षण प्रवाहामध्ये महत्त्वाच्या येणाऱ्या गोष्टी, यामध्ये विशेष महिलांचे शिक्षण असो, त्यामध्ये काही दुर्लक्षित घटक असतात, वंचित घटक असतात, ते सुद्धा आपल्यासारख्या संस्थांच्या माध्यमातून पुढे यावेत, स्वतःच्या पायावर ते उभे राहावेत, त्यांना समाजामध्ये एक चांगल्या प्रकारचं स्थान मिळावं म्हणून आपल्या सर्वांना मिळून एकत्र येऊन ह्या कामाला पुढे आणखी सुरुवात करायची आहे. आतापर्यंत जर म्हटलं तर आपल्या शिक्षण संस्थेच्या राजमुद्रा करिअर अकॅडमीच्या माध्यमातून केंद्रीय पोलीस दल, रेल्वे विभाग, पोस्ट खाते, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, महाराष्ट्र पोलीस, भारतीय सैन्य दल, यामध्ये एअरफोर्स आहे, नेव्ही आहे, आर्मी आहे, ह्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपल्या परिवारामधून, मग तो परिवार जिजाबाई शिक्षण संस्थेचा आहे
तो परिवार राजमुद्रा करिअर अकॅडमीचा आहे, तो परिवार स्नेहालयचा आहे. ह्या परिवारातून हजारो विद्यार्थी आपल्या ह्या देश सेवेमध्ये दाखल झालेले आहेत. यामध्ये खरं जर म्हटलं तर आयुष्याचा टर्निंग पॉइंट असतो, प्रत्येकाचा असतो, की या क्षेत्राकडे वळण्याचं कारण काय या क्षेत्राकडे प्रत्येकाचं क्षेत्र वेगवेगळं असतं. मग काहींना प्रश्न पडतात की हे ह्या क्षेत्राकडे का वळाले असतील, मग ते कोणते क्षेत्र असो. तसं प्रत्येकाला एक टर्निंग पॉइंट असतो आणि त्याच ठिकाणी तो माणूस निर्णय घेतो की हे करणं मला गरजेचंच आहे आणि मी ते केलंच पाहिजे. मग माझा सुद्धा लाईफमध्ये एक टर्निंग पॉइंट आहे. माझी जी शिक्षणाची सुरुवात आहे ही अत्यंत एक छोट्याशा खेडेगावातून झाली. रयत शिक्षण संस्थेमध्ये माझं शिक्षण झालं. पिंपरी घुमरी या गावातून सुरुवात होऊन त्यानंतर माझं पुढील शिक्षण हे मामांच्या गावी झालं, सोलापूरवाडी या ठिकाणी. आणि त्यानंतर पुढील शिक्षण हे माझं लग्नानंतरचे जे शिक्षण आहे ते नाशिक या ठिकाणी झालं. मी थांबले नाही शिक्षणासाठी कधीच. अनेक अडथळे आले, संघर्ष वाटायला आला, परंतु मी माझ्या पद्धतीने माझं शिक्षण चालूच ठेवलं. आणि मग ते चालू असतानाच मी नाशिकमध्ये मुरकुटे अभ्यासिकेत अभ्यास केला MPSCचा. माझी मुलगी लहान असताना सुद्धा ह्या सगळ्या कुटुंब सांभाळून मी तो अभ्यास केला. आणि मग मध्यंतरीचे 4-5 वर्ष खूप वेगळ्याच अवस्थेमध्ये गेले आणि पुन्हा विचार केला की एवढ्या मोठ्या कुटुंब म्हणजे 4 बहिणी 2 भाऊ आणि सगळ्यात मोठी मी. त्या काळातील परिस्थिती फार वेगळी होती आणि मुलींना शिक्षणासाठी जास्त पुढे नेलंच जात नव्हतं. माझ्याच वर्गामध्ये ज्या मुली शिकल्या त्यामध्ये शेवटपर्यंत शिक्षण घेणारी त्या गावातील म्हणजे माझ्या बॅचची मी एकटीच विद्यार्थिनी आहे. आणि मग यातून पुढे ह्या सुरुवात झाली आणि मग ठरवलं की आता मी जो अभ्यास केला त्याचं काय, मी काहीतरी केलं पाहिजे. आणि मग काही कारणास्तव किनवट परिसरामध्ये गेल्याच्या नंतर तिकडची शिक्षणाची जी हालाकीची परिस्थिती होती हे माझ्या लक्षात आलं आणि ठरवलं की मी अभ्यास केलेला आहे, मी ज्ञान घेतलेलं आहे, मी पोस्ट घेतली नाही म्हणून काय झालं, मग आपण पुन्हा अभ्यासाला सुरुवात करायची आणि काहीतरी वेगळं कार्य सुद्धा सुरू करायचं. त्या परिसरामध्ये असणाऱ्या 5 मुलींना सोबत घेऊन अकॅडमीची सुरुवात केली आणि नंतर हळूहळू काही विद्यार्थी यायला लागले. परंतु त्या 5 मुलींचं असं झालं की 2011ची पोलीसची महाभरती निघाली आणि त्या महाभरतीमध्ये त्या 5ही मुलींचं सिलेक्शन झालं. त्यामध्ये मुंबई पोलीसमध्ये 3 जणी लागल्या आणि एक नागपूर पोलीसमध्ये लागली आणि संभाजीनगर पोलीसमध्ये लागली. आणि तिथून पुढे लोकांना वाटलं की मुलींना सुद्धा नोकरी लागत असते आणि मग तिथून पुढे मुली आणि मुलं प्रशिक्षणासाठी यायला लागले. माझा अभ्यास अगोदर झालेला होता, त्यानंतर पुढे माझं मी कार्य चालू ठेवलं आणि MPSCची जाहिरात आली आणि 2011मध्ये माझी टायपिंग नाशिकला असताना झालेली होती आणि मग मी फॉर्म भरला आणि त्याच परीक्षेमध्ये माझं वरिष्ठ लेखाधिकारी म्हणून MPSC मधून सिलेक्शन झालं. मग कुटुंबियांकडून मला हे सूचित करण्यात सांगण्यात आलं की एवढी छोटी पोस्ट काय घ्यायची, तुला घ्यायची असेल, तुझ्यामध्ये जर तेवढं क्षमता असेल तर तू मोठी घेऊन दाखव. मग मी पुन्हा सुद्धा माझा अभ्यास चालू केला आणि 2012मध्ये MPSCची वेगवेगळी परीक्षा व्हायची. आता कंबाईन झाली. पहिले STI, ASO आणि PSI ही वेगवेगळी परीक्षा व्हायची. मी ASO साठी पण फॉर्म भरलेला होता, जाहिरात वेगवेगळी यायची. STI साठी भरलेला होता, PSI साठी माझी हाईटच बसत नव्हती म्हणून मी तो फॉर्म भरलेला नव्हता. मग STIचा पेपर झाला, पूर्व परीक्षा दिली, पूर्व परीक्षामध्ये पेपर निघाला माझा, मेन्सला चान्स मिळाला. मेन्सला 18 मेला माझा पेपर होता नांदेडला. किनवटवरून नांदेडला यायला 4 तास लागायचे. माझा मुलगा तेव्हा खूप छोटा होता, त्याला मुलींकडे सोडून मी पेपरला पण गेली आणि तो पेपर पण मी एकदम चांगल्या प्रकारे उत्तीर्ण झाले. आणि माझं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तत्कालीन औरंगाबाद म्हणजे आजचं संभाजीनगर या ठिकाणी, मी मराठवाडीची असल्यामुळे माझं कागदपत्र तपासणी तिथे होती. परंतु अनेक कौटुंबिक अडथळे आले आणि आम्हाला कागदपत्रालाच जाता आलं नाही. आणि मग ठरवलं मी की आता पुढे काय करायचं, थांबायचं नाही. कारण मग ठरवलं की आता मी एक स्त्री आहे, महिला आहे. माहेरी असताना शिक्षण मिळालं पण लग्नानंतर शिक्षण दिलं, स्वातंत्र्य दिलं शिक्षणासाठी, परंतु काय झालं माहीत नाही. परंतु जेव्हा माझ्या सिलेक्शनची वेळ आली तेव्हा कुठेतरी अडथळा आला आणि मग ठरवलं की आता थांबायचं नाही, एक महिला म्हणून, एक मुलगी म्हणून काहीतरी करून दाखवायचं. आणि मग मी कंबर कसून उभी राहिली आणि
मुलींसाठी कार्य करायचं ठरवलं. मग तिथून पुढे अनेक मुलींचं असं सिलेक्शन होत राहिलं. अनेक गोरगरीब कुटुंबातील आदिवासी भागातील मुलं आपल्या स्वतःच्या पायावर उभे राहिले आणि मग ठरवलं की आता बस झाले 10 वर्ष इकडे, आता आपली पुन्हा मायभूमीकडे वळायचं. म्हणून माझं माहेर मराठवाड्यात बीड जिल्ह्यात आणि सासर नगर जिल्ह्यात, मग या 2 जिल्हे आणि अनेक जिल्ह्यांसाठी काहीतरी कार्य करायचं म्हणून नगरमध्ये आल्यानंतर ह्या कार्याला सुरुवात झाली. जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरांगे यांनी क्रीडा क्षेत्रातही करिअरच्या मोठ्या संधी उपलब्ध असल्याचं सांगत विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबर क्रीडेलाही प्राधान्य द्यावं असं आवाहन केलं. कार्यक्रमाच्या प्रारंभी ज्ञानदेव पांडुळे यांनी प्रास्ताविक केलं. यशस्वी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या सोहळ्यामुळं विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झालं असून ग्रामीण भागातील तरुणाईला नवे ध्येय आणि प्रेरणा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली आहे. असे आपत्ती सांभाळणं, निराधार लोकांना सांभाळणं हे अतिशय अवघड काम ज्यांनी करून दाखवलं आणि करून नाही तर यशस्वीपणे ते काम करतात, शिक्षण आणि देतात आणि पुढं त्यांना रोजगाराचा सुद्धा वाटा उपलब्ध करून देतात. असे आणि आमच्या ताईला सतत प्रेरणा देणारे, अडीअडचणीला मदत करणारे, मार्गदर्शन करणारे आमचे अध्यक्ष गिरीश भाऊ कुलकर्णी या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या, खरं तर पांडुळे मॅडम आणि ज्या महापौर आहेत त्यांचं एकच गाव आहे. ते गाडे कुटुंब बऱ्याच वर्षापूर्वी नगरला आलेले आहेत, त्यांच्या अजूनही जमीन आहे, पण आम्ही पांडुळे कुटुंब अजूनही आम्ही आमच्या गावी राहतो. म्हणून गिरीश भाऊ आजच्या या घरातले आहे, महापौरताई, नंतर खुरांगे साहेब की ज्यांचं काम क्रीडा संकुल गिरीश भाऊ योग आला आणि त्यानंतर पांडुळे मॅडम आणि आमचा सतत संपर्क सुरू झाला. गिरीश भाऊ हे सर्व यशस्वी विद्यार्थी जे झालेले आहेत त्यांच्या या यशस्वी होण्यापाठीमागं जिल्हा क्रीडा संकुल आणि वाड्या पार्कचा फार मोठा वाटा आहे. नंदाताईंनी आम्हाला सतत फोन करायच्या की सर आमच्या पोलीस भरतीच्या अकॅडमीचे सर्व खेळाडू आणि हे प्रशिक्षणार्थी, खऱ्या अर्थानं मला या ठिकाणी सांगायचं की जिल्ह्याचं जिल्हा क्रीडा संकुल हे खेळाडू घडवण्यासाठी तयार झालेलं आहे की या ठिकाणी जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थींनी यावं आणि वेगवेगळ्या खेळांमध्ये करिअर करावं. यासाठी महाराष्ट्र शासनाने प्रत्येक जिल्ह्यांमध्ये जिल्हा क्रीडा संकुल, तालुक्यांना तालुका क्रीडा संकुल ही योजना आणलेली आहे. आणि हे खेळाडू आणि हे पोलीस भरतीमध्ये सराव करणारे सर्व प्रशिक्षणार्थी यांच्यामध्ये बऱ्याच वेळा वादविवाद पण व्हायचे आणि आमच्याकडे खेळाडू यायचे, त्यांचे प्रशिक्षक यायचे, साहेब हे संकुल आमच्यासाठी आहे आणि हे पोलीस भरतीवालीमध्ये येतात, गोळा फेकतात, आमच्या सरावामध्ये व्यत्यय निर्माण करतात आणि तुम्ही यांची सरावाची वेळ बंद करा आणि आम्हाला थोडंसं सरावासाठी अडथळा होणार नाही याची काळजी घ्या. त्यावेळेस मी त्यांना सांगायचो, म्हणून हे सगळे विद्यार्थी आपल्या जिल्ह्यातले किंवा काही आजूबाजूच्या जिल्ह्यातले चुकीले आहेत आणि सगळे ग्रामीण भागांमधून आलेले आहेत. आपण सर्व ज्या पद्धतीने खेळामध्ये करिअर करण्यासाठी या ठिकाणी येतात हे देखील स्वतःचं आयुष्य घडवण्यासाठी. ग्रामीण भागांमध्ये 400 मीटरचा रनिंग ट्रॅक कुठंच उपलब्ध नाही आणि अहिल्यानगर जिल्ह्यात सुद्धा फक्त वाड्या पार्कलाच आपल्या शहरामध्ये तो 400 मीटरचा ट्रॅक आहे आणि एक पोलीस मुख्यालयामध्ये आहे. पोलीस मुख्यालयामध्ये काही सगळ्यांना प्रवेश मिळत नाही आणि म्हणून आपण सगळेजणांनी सहकार्य करा आणि थोडासा सरावामध्ये एकमेकांना अडथळा येणार नाही याची काळजी घेऊन तो सराव करा आणि तशा पद्धतीने ती अकॅडमी त्या ठिकाणी रन झाल्या. राजमुद्रा अकॅडमी सारख्या अनेक पोलीस भरतीच्या अकॅडमी, हजारो विद्यार्थी सकाळ आणि सायंकाळ सत्रात त्या वाड्या पार्कमध्ये सराव करतात आणि त्याच्या माध्यमामधून आणि तुम्ही घेतलेल्या कष्टाच्या माध्यमामधून आज हे सगळं यश आपल्या सर्वांना मिळालेलं आहे. गिरीश भाऊ, आपण पाहिलेलं असेल की सगळे खेळाडू ग्रामीण भागातले, सगळे विद्यार्थी, म्हणजे प्रतिकूल परिस्थितीच माणसाला घडवते याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आता हे यशस्वी झालेले सर्व विद्यार्थी आपल्याला दिसत आहेत. कारण सगळं काही अनुकूल असेल तर काही करण्याची इच्छाच नसते मनामध्ये आणि जेव्हा अडचणी असतील तर आपल्या संकट आणि अडचणींचा बाऊ न करता त्याच्यावरती खऱ्या अर्थानं मात करून आपण सगळेजण यशस्वी झालेला. आपल्या आईवडिलांनी आपल्या ग्रामीण भागांमधून आपल्या पोटाला चिमटा घेऊन आपली मुलं शहरामध्ये जावीत, त्यांनी चांगल्या पद्धतीचं शिक्षण घ्यावं आणि आयुष्यामध्ये जीवनामध्ये काहीतरी नावलौकिक उंचवावं अशी प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते आणि आपण ती इच्छा या ठिकाणी आज मला वाटतं खऱ्या अर्थानं पूर्ण केलेली आहे.
आणि याच्यासाठी आपल्याला फार मोठा मोलाचा सहकार्य वाटा मला वाटतं या राजमुद्रा करिअर अकॅडमीचा नंदाताई पांडुरे मॅडम असतील, गिरीश भाऊ असतील आणि अकॅडमीला सहकार्य करणारे मला वाटतं हे सगळे आजी माजी सैनिकांची अकॅडमी आहे, हे सर्व प्रशिक्षक आहेत. त्या सर्वांचं देखील फार मोठं योगदान आपल्या सगळ्या या यशस्वीतेच्या पाठीमागे मिळालेलं आहे. म्हणून आता अधिक वेळ या ठिकाणी न घेता आपण देखील जीवनामध्ये आपल्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्याला ज्यांनी ज्यांनी सहयोग केला, सहकार्य केलं, याचा कधीही विसर पूर्ण सेवा करत असताना आपल्याला पडला नाही पाहिजे. आणि आपण देखील आपल्यासारखेच अडचणीमध्ये असलेले, प्रतिकूल परिस्थितींमधून, गोरगरिबांमधून, खेड्यापाड्यातून आलेल्या विद्यार्थ्यांना आपल्या सेवेच्या माध्यमातून कसं मार्गदर्शन करता येईल, सेवा आपण शासकीय नोकरी करतो हिला सेवा मानून, आपला धर्म मानून, आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहून जर आपण सगळ्यांनी कार्य केलं तर निश्चितपणाने अशा राजमुद्रा अकॅडमी अधिक राज्यांमध्ये आणि जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी निर्माण होतील. आपण सर्वांनी आपल्या या नवीन स्वीकारलेल्या सेवेकरिता देखील मी आपल्या सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. या कार्यक्रमाचं अतिशय चांगलं आयोजन केलं, कारण राजमुद्रा अकॅडमी म्हणजे आता एक कुटुंब आहे. आपला अनेक ठिकाणी सत्कार होईल, आपण ज्या ठिकाणी शिकलात त्या शाळेमध्ये होईल, त्या कॉलेजमध्ये होईल, आपल्या गावात होईल, पण ह्या कुटुंबामध्ये केलेला सत्कार हा तुमच्या कायमस्वरूपी स्मरणात राहणार आहे. कारण कुटुंबाने आपल्या पाठीवर जी शाबासकीची थाप दिलेली आहे ती कधीही न विसरता आपण या पुढे मिळवा. एवढं फक्त आपल्या आई वडिलांसाठी करा. अरे खूप खूप मोठा सन्मान असतो रे महाराष्ट्र पोलीस झाल्यावर. मला तरी वडील नाहीत बघायला, परंतु तुमचा बाप तुमच्यासाठी असेल, तुमच्या बापाला खूप अभिमान वाटलेला असेल. तुम्ही महाराष्ट्र पोलीस झालेला असेल, तुमच्या गावामधून तुमची मिरवणूक निघलेली असेल, तुमचा बाप छाती ठोकाच्या खाली खांद्यावरती बसलेला असेल, तुम्ही तुमच्या खांद्यावरती बसलेला असाल, गावामध्ये मिरवणूक होईल आणि त्यामध्ये तुमचा बाप अभिमानाने छाती ठोकेन सांगेल की माझा मोरग महाराष्ट्र पोलीस झालं. कुठेतरी गावामध्ये बॅनर लागलेला असेल, त्याच्यावरती तुमचा फोटो असेल, तुमच्या बापाचा फोटो असेल आणि त्याच्यावरतीच अभिमानाने चार चौघात बाप त्या बॅनरकडे बोट करून म्हणेल हे माझं पोरग आहे आणि पोरानं करून दाखवलं. त्यामुळे तुमच्या आई आणि वडिलांसाठी महाराष्ट्र पोलीस व्हा. मित्रांनो, खचून जाऊ नका. आदरणीय पांडुळे मॅडम, मी जागा फसल्यावर मला सांगायचा, मला अभ्यासिकेतले दिवस आठवायचे. प्रतिनिधी मोहसिन शेख, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.